घेतो. इतक्या वर्षांनी आपण जिवंत आहे की मेलो हे बघायला आलायस का स्वार्थापोटी म्हातारपणाची काठी शोधायला आलायस? अरे आपल्याला तर वाटतं ना आपल्या आईचा जीव पण तूच घेतलाय शिवा. अरे काही माहित नसताना वाटेल ते बोलू नको. अरे शिवा, तुझा बाप तुला वाऱ्यावर सोडून गेला असं तुला वाटतं र, पण काळजावर दगड ठेवून त्या माणसानं तुझ्या सुखासाठी किती त्याग केला. कसला त्याग केलाय? त्याने बाळाला वाऱ्यावर सोडून दिलं, हा त्याग केलाय रे. तुला ऐकायचंय? मग ऐक. नाना नको, त्याला काही सांगू नकोस. सदाशिव, मला बोलू दे. नाना नको, त्याला काही सांगू नकोस. अरे नाही, मला बोलू द्या. या शिवाला आज काय खरं खरं ते कळू दे. अरे तुझ्याविषयी त्याच्या मनात जे साचलंय ना ते मला आज दूर सारू दे र. शिवा ऐक, मन खट्ट करून ऐक. तुझा जन्म झाला होता ना तवाची गोष्ट आहे. अरे त्या दिवशी अरे त्या चेटकोबानं त्याची सगळी शक्ती तुझ्या अंगात जतन करून ठेवली होती. आणि बघ, मी समजा हे तुझ्यापासून लपवलं कारण सदाशिवनं मला शपथ घातली होती की यातलं शिवाला काय बी सांगू नको. म्हणजे चेटकोबाने त्याच्या शक्तीच्या लहान मुलामध्ये जतन करून ठेवल्यात. तो हा शिवा आहे. सदाशिव, आज तुझी शपथ मोडली. मला माफ कर सदाशिव. नाना शिवा, सदाशिवनं तुला सांभाळण्याची जबाबदारी झटकली ती स्वार्थासाठी नाही तर तुझ्या सुखासाठी. अरे तुझ्या शरीरातली मायावी शक्ती कायमची दूर जावी म्हणून तुझा बाप तप करायला निघून गेला.
अरे तुला माझ्याकडे देऊन तुला सांभाळण्याची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवून त्यानं तुझ्यासाठी जे केलं ना ते जगातला कुठलाच बाप कुणासाठी करणार नाही. अरे काळजावर दगड ठेवून तो तुला सोडून गेला तुझ्या भल्यासाठी, त्या राक्षसापासून तुला वाचवण्यासाठी. शिवा, आज तू चेटकोबाच्या मायावी शक्तीच्या जाळातून बाहेर आहे ना, ते फक्त तुझ्या बापामुळं. अरे ती शक्ती तुझ्यासाठी जीव द्यायला तयार झाली, तुझ्या प्रेमासाठी. अरे पण तुझ्या बापानं त्याची अख्खी जिंदगी पणाला लावली, ती फक्त तुझ्यासाठी. शिवा, तुझा बाप स्वार्थी नाही रे, तुझा बाप स्वार्थी नाही. मला माफ. बाबा, बाबा आपल्याला माफ करा. आपण चुकलो, आपण नाही नाही ते बोललो तुम्हाला. आपल्याला माफ करा. आपल्याला खरंच माहित नव्हतं आपल्या बापाने आपल्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. आपल्याला नाना आपला खरा बाप नाही कधीच कळलं होतं. आपला बाप दुसराच कोणीतरी आहे. आपल्याला असाच टाकून गेला. आपल्याला असं वाटत होतं आणि खूप वर्षाचा राग आपल्या डोक्यात बसला होता आणि त्यामुळे तो सगळा बाहेर पडला. आज आपल्याला माफ करा बाबा, आपण चुकलो. आपल्याला माफ. अरे शिवा, शिवा बाळा, तुझं काही नाही चुकलं रे. तू तुझ्या जागी बरोबरच आहेस. तुला खरी परिस्थिती माहित नव्हती म्हणून तू असा विचार करत होतास. तुझं काही नाही चुकलं रे पोरा. जमलं तर तूच या भागी बापाला माफ कर बाबा. नाही बाबा, नाही. सारखं बोलू, सारखं बोलू. काका, आता शिवाला सगळं सत्य कळलंय की तुम्ही त्याचे खरे वडील आहात. तर मग आता तुम्ही इथेच राहा ना आमच्या सोबत. हा बाबा. तुम्ही कुठेच जाऊ नका, हो की नाही शिवा? इथेच राहा तुम्ही. हा हा बाबा, आता तुम्ही आपल्याला सोडून नका जाऊ कुठे. तुम्ही आपल्या सोबत राहा. हा, तुम्ही आपल्या सोबत राहा बाबा. नाही रे शिवा, मला नाही जमणार ते. असं काय बोलता बाबा? नाही नाही, कुठे जायचं नाही. तुम्ही आपल्या सोबत राहणार. तुम्ही आपल्या सोबत आहे नाना. सांग ना, तू सांग ना काय बोलता ते. बाबा आपल्या सोबत राहायचं तुम्ही. सदाशिव, अरे तुझा लेक इतकी विनंती करतोय तर राहा की इथं. सगळे मिळून राहू की आपण.
नाना, हट्ट करू नकोस, ऐक माझं. शिवा, मला नाही थांबता येणार, इथे मला जावंच लागेल. मला इतरही काही महत्वाची कामं आहेत जी करणं खूप गरजेचं आहे. अरे अशी कुठली काम आहेत महत्वाची? नाही, कुठे कुठे जायचं ना. तुम्ही आम्हाला आपल्याला सांगा, आपण ती कामं करतो. ए शक्ती, तू तरी बोल ना यार. तुम्ही नाही जायचं आपल्यापासून. बाळा, आणि मी तुम्हा दोघांपासून लांब जरी जात असलो ना, तरी असं नाहीये की मी तुम्हाला सोडून चाललोय. मी तुमच्या सोबतच आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा माझी गरज लागेल तेव्हा मी तुमच्या सोबतच असेल. पण आता मला जावं लागेल. शिवा, जाऊ दे त्यांना. शिवा, हे बघ, ते म्हणतात ना की ते आपल्या सोबतच आहेत. पण काका, तुम्ही इथून निघून गेलात तरी आम्ही तुमची वाट बघू. तुम्हाला आम्ही फोर्स करणार नाही, पण तुमची वाट नक्की बघू आम्ही. अरे, सुखी राहा, औक्षवंत व्हा, लवकर लग्न करा आणि सुखाचा संसार करा. अम्मा, आप्पा, ये तुम्ही काही चुकलं असेल तर माफ करा. पोरांची काळजी घ्या. नाना, काळजी घे रे माझ्या शिवाची. हे सगळं काय आहे? नाना शिवाचा खरा बाप नाहीये आणि चिटकोबाने त्याच्या शक्तीच्या मुलामध्ये जतन करून ठेवलं तो शिवाय. हे सगळं चिटकोबाने ऐकलं ना, चिटकोबा खुश होईल. मला जाऊन सांगितलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. अहम इहम किरकिर कुंजम इरीरी हम हम गिरगिर घंटम. अहम इहम किरकिर कुंजम इरीरी हम हम गिरगिर घंटम. भद्रा का इकडे येते? प्रत्येक वेळेस माझ्या विधीत विघ्न आणते. हिला रोखायला हवं. चिटको तूच करतेस ना? अरे येऊ दे ना तुझ्याजवळ. मला महत्वाची बातमी द्यायची तुला. भद्रे, मला तुझी कुठलीही बातमी ऐकायची नाहीये. मला माझा विधी पूर्ण करू देत. मला त्या मुलाला शोधायचं ज्याच्यात मी माझ्या अर्ध्या शक्तीत जतन करून ठेवले आहेत. प्रत्येक वेळेस माझ्या विधीत विघ्न आणतेस. विघ्न संतोषीबाई, आल्या पावली निघून जा इथून. अटक मटक सटक. चिटको चिटक. अरे तो मुलगा कोण आहे हे मला कळाले. हेच सांगायचंय मला तुला. काय? चिटकोबा, हे चिटकोबा. चिटकोबा, काय म्हणालीस तू? तो मुलगा कोण आहे ते कळलंय तुला? होय चिटकोबा, तो मुलगा कोण आहे ते कळलंय मला. मी इतकी दिवस या अघोरी विद्या करतोय, मला कळलं नाही. तुला कसं कळलं?
आता कसं कळालं हे महत्वाचं आहे की तो मुलगा कोण आहे हे मला कळलं ते जास्त महत्वाचं आहे तुला. मटक मटक सटक. बरं सांग, कोण आहे तो मुलगा? सांग लवकर, कोण आहे तो मुलगा? चिटकुबा, तुला जर कळालं ना की तो मुलगा कोण आहे तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल. डोक्याला हात मारशील, तू स्वतःच्या हाताने स्वतःची गाल पडून घेशील. अरे आता लांबड लावू नकोस, लवकर सांग कोण आहे तो मुलगा? चिटकुबा, तो मुलगा ज्या मुलाची तू आतुरतेने वाट बघत होतास, तुझ्या शक्ती ज्याच्यात तू जतन करून ठेवला होतास, तो कोण आहे? तू काचाने धरतोस तो मुलगा, दुसरा तिसरा कोण नसून शिवा आहे. शिवा. काय? शिवा? हो. पण भद्रे, हे तुला कसं कळलं? कोणी सांगितलं तुला? अरे शिवा आणि शक्तीने जो गणपती बसवला ना घरात, तो गणपती पाहायला एक माणूस आला होता. त्याचं नाव सदाशिव. त्याचं काय झालं? बदले बदले, स्वप्न तर नाहीये ना? स्वप्न नाहीये हे चिटकुबा, हे खरे. मी माझ्या कानाने ऐकून आले. हे म्हणजे असं झालं ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा, नाही का? हो ना. इतके दिवस शिवा आपल्या आजूबाजूला वावरतोय, मी सांगितलेली कामं करतो, पण लक्षात कसं आलं नाही की तो मुलगा म्हणजे शिवाच आहे. कमाल झाली. कमाल नाही चिटकुबा, हा एक प्रकारचा तुझा विजय आहे. विजय. तू जिंकलास चिटकुबा, जिंकलायस तू. तुला ज्या तुझ्या शक्ती हव्या होत्या, तुझ्या शक्ती ज्या तू मुलामध्ये जतन करून ठेवल्या होत्यास, तो मुलगा तुला सापडलाय. तुझ्या शक्ती तुला मिळवायला आता खूप कष्ट करावे नाही लागणार आहेत. तू जिंकलायस चिटकुबा, जिंकलायस. मटक सटक. बारक्तासुरा, तुझी लीला आघात आहे, आघात. मी आता शक्तिशाली होणार. माझ्या सगळ्या शक्ती मला परत मिळणार. महाशक्तिशाली होणार आहे मी. महाशक्तिशाली, महाशक्तिशाली होणार आहे मी. शिवा, आज गणपती बाप्पांच्या आगमनाने बाप आणि लेकाची गळाभेट झाली. आता बघ, या घरातल्या सगळ्या वाईट शक्ती, सगळ्या मायावी शक्ती ना निघून जातील. सगळं छान होईल इथे. तू कसलीच काळजी करू नको आणि टेन्शनही घेऊ नकोस. आणि हो शिवा, वाईट वाटून नको घेऊस रे. तुझे बाबा परत येतील, माझ्यावर विश्वास ठेव. थँक्स शक्ती. थँक्यू. कशाबद्दल? तू आपल्याला नेहमी समजून घेत आलीस, आजपर्यंत कायम आपल्या पाठीशी उभी राहिलीस, त्यासाठी थँक्स. झालं, केलंस ना होणाऱ्या बायकोला परक. थँक्यू म्हणतोयस मला? शा. अगं तसं नाही. आप ए नाना, अरे रडतो काय तू? हा, रडू नको. रडाय का? शिवा, मी रडत नाही. हे आनंदाचे अश्रू आहेत. अरे इतक्या वर्ष जे मनात दाबून ठेवलं होतं ना, ते आज बाहेर आलं. मन मोकळं झालं रे. मनातलं समज ओझ हलकं झालं बघ शिवा. आपल्या पण मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं आपल्याला. हलकं हलकं वाटतं आता.
थँक्यू नाना, खरंच थँक्यू. असं काय बघतो तू? अरे तू आपल्याला वाढवलंस म्हणून थँक्यू नाही बोलत आहे. तू आपल्याला आयुष्यात कधीच रक्ताच्या बापाची उणीव नाही भासू दिलीस, त्यासाठी बोलतोय नाना. आपला बाप, आई, भाऊ, बहीण सगळ्या नात्याची जबाबदारी पार पाडलीस नाना तू. आपल्याला जेव्हा कळलं ना नाना की तू आपला खरा बाप नाहीये, आपलं रक्ताचं नातं नाहीये, आपल्याला खूप वाईट वाटलं ना, खूप त्रास झाला. पण नंतर असं वाटलं रे काय झालं, रक्ताचं नातं नाही ना, पण आपलं मनाचं नातं तर एकदम स्ट्रॉंग आहे, एकदम स्ट्रॉंग आहे. आपल्याला नाव माकू घातलंस, कड्यावर घेऊन भरवलंस, आपल्यासाठी आयुष्यात खस्ता खाल्ल्या तू, आपल्यावर संस्कार केलेस, शंभू महाराजाच्या भक्तीची गोडी लावलीस, आपल्याला चांगल्या मार्गाला लावलंस ना तू. आपण आयुष्यात तुला कधीच अंतर नाही देणार. आपला जीव आहेस तू नाना, जीव आहेस तू. आता आयुष्यात काही घटना अशा घडतात ज्या आपण नाही टाळू शकत. आणि जे काही घडले ना नाना ते आपण विसरून गेलो. आपण आपल्या बापाला पण माफ केलं. माफ काय करायचं रे नाना त्याला, त्याची काहीच चूक नव्हती. उलट आपल्या भल्यासाठी त्याने जे काही केलं ते केलं. त्या चिटकोबाच्या मायावी शक्तीपासून आपल्याला वाचवण्यासाठी आपल्या बापाने जे काही केलं ते बरोबर केलं ना. आपण कोण त्याला माफ करणार? का असतं ना नाना, नियतीच्या पुढे कोणी नाही जाऊ शकत, कोणीच नाही जाऊ शकत. नियतीच्या मनात जे असतं ना ते होऊनच राहतं. पण बघ नाना, आपल्या मनातली तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत. आपला जीव आहे तुझ्यात, जीव आहे तू, आपला जीव, आपली डार्लिंग आहे तू. शिवा चाललंय बस झालं. मी तुझी डार्लिंग आहे आणि तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी ही शक्ती कोण आहे मग? नाना बघितलंस, एवढा इमोशनल झाला त्यात पण जोक करतो तो. नाना ही शक्ती आपली लाईफलाईन आहे. आपली इडली सांबार